नमस्कार. राजकीय कट्टावरती आज पंचायत समिती पाथरूड गणातील शिवसेनेचे उमेदवार समाधान भोरे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. समाधान भोरे हे जांब गावचे सरपंच आहेत. गेल्या 5 वर्षापासून त्यांनी त्यांच्या गावचा कारभार बघितलेला आहे आणि आता या निवडणुकीसाठी ते पंचायत समितीला सामोरे जात आहेत. शिवसेना पक्षानं त्यांना अधिकृत अशी उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण त्यांच्या या प्रचाराच्या व्यस्त दौऱ्यात देखील त्यांच्यासोबत आलेलो आहोत. समाधानजी, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम राजकीय कट्टा या न्यूज चॅनलचं मी आभार मानतो आणि माझ्या गणातील म्हणजेच पाथरूड गणातील मी शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. हे तरी माझ्या या पाथरूड गणातील सर्व जनतेस आव्हान करतो की तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहावं व पुढील कार्यास शुभेच्छा द्यावं. आता आपण ही निवडणूक लढवत आहात. या निवडणुकीमध्ये नेमके कोणते प्रचाराचे मुद्दे आपण घेऊन लोकांसमोर गेलात आणि ही निवडणूक आपण लोकांचा आपल्याला या निवडणुकीत कसा प्रतिसाद मिळतोय? तसं पाहिलं तर ह्या पाथरूड गणामध्ये मी फिरत असताना असं जाणवत होतं की लोकही आम्हाला प्रतिसाद असे देत होते की नाही का, विकासासाठी आम्ही जे बोलत होतो त्या लोकांसंग, विकास करणारी माणसं पाहिजेत. विकास हा सर्वांशी लोकांना आवडलेला आहे आणि आमचे मार्गदर्शक तसेच आपल्या भूम परांडा वाशी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे हे धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे, ह्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद खूप भरपूर आहे. आमच्या पक्षाला नक्कीच यश मिळेल ही खात्री बाळगतो. आता तुम्ही जर निवडून आलात तर निवडून आल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोणती अशी महत्वाची कामं आहेत की ती तुम्ही पंचायत समिती गणामध्ये करू इच्छिता? हे पहा, मी गेल्या 5 वर्षापासून मी गावचा सरपंच आहे. जी माझ्या गावात मी विकासाची गंगा आणलेली आहे. तसं पाहिलं तर माझ्या गावात पहिलं काहीच नव्हतं. अगदी हे 2 रस्ते असतील, विजयनगर, जांब, हे 2 माझ्या गावाला जायला 2 रस्ते आहेत ह्या नगर रोडपासून. एक रेणुका फाटी ते विजयनगर, एक बावी ते जांब. हे दोन्ही रस्ते अक्षरशः चिखलामधून जायला लागायचं आम्हाला पावसाळ्यात तर. आमच्या टू व्हीलर गाड्या वगैरे स्लिप होऊन पडायच्या. आणि गावातली पाणी पुरवठ्याची सुविधा असेल, गावातले अंतर्गत रस्ते असतील, गटर असतील, सर्व काही आमच्या गावात काहीच नव्हतं. ते सगळं डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबाच्या माध्यमातून आणि संजय नाना गाडवे यांच्या माध्यमातून मला माझ्या गावामध्ये भरपूर विकास निधी आणता आला. भरपूर म्हणण्यापेक्षा 12-13 कोटी रुपये निधी मी माझ्या गावाला आणला आणि त्यातून मी गावात विकास करून दाखवला. म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, शेतकऱ्याचं पोरग पंचायत समितीला तिकीट भेटणे सोपं नाही साहेब. पंचायत समितीचं तिकीट मिळवण्यासाठी लोक 20-20 वर्ष, 30-30 वर्ष राजकारण करतायत. जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं तिकीट मिळवण्यासाठी मी अगदी 5 वर्षापूर्वी माझी राजकीय सुरुवात आहे आणि आज मी उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाकडून आज ही पंचायत समिती इलेक्शन लढवतोय. हे माझ्यापेक्षा म्हणजे माझं लय खूप मोठं भाग्य आहे. का काम बोलतंय आणि असंच काम मी या पाथरूड गणात सर्व गावामध्ये 10 गाव आहेत, जांब, बावी, भवनवाडी, पनळवाडी, इराचीवाडी, वडाचीवाडी, उमाचीवाडी, नागेवाडी, बागलवाडी आणि पाथरूड, हे 10 गावं जे आहेत, ह्या 10 गावामध्ये मी अशा पद्धतीचा विकास करणार आणि लोकांपर्यंत पोहोचणार. तुम्हाला उमेदवारी तुम्ही सांगितलं की आता शेतकरी पुत्र आहेत किंवा सामान्य घरचे तरी उमेदवारी दिली. आता खरं तर तुमची भविष्यात जबाबदारी देखील खूप वाढणार आहे. आता निवडणूक 2 दिवसावर आली आणि आतापर्यंत जवळपास 10 दिवसापासून गेल्या सातत्याने तुम्ही लोकांच्या संपर्कात आहेत. लोकांचा नेमका प्रतिसाद कसा मिळतोय? त्यासोबतच कोणकोणत्या गावाला आपण भेटी दिल्यात? प्रत्येक गावात डोअर टू डोअर प्रचार केलाय. आम्ही कॉर्नर सभा, मेन सभा फक्त आम्ही 2 घेतल्या. रात्री बावीमध्ये घेतली आणि आज मेन सभा आपली पाथरूडमध्ये झाली आहे. सगळ्यात जास्त आमचा भर होता की लोकांपर्यंत प्रत्येक घरोघर पोचणं. मी नागेवाडी असेल, इराचीवाडी असेल, उमाचीवाडी असेल, वडाचीवाडी असेल, म्हणजे टोटल ही गणातले 10 गाव प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार केलाय
आणि एवढा प्रतिसाद चांगला भेटलाय की लोक पैशावर, कुठल्या सहानुभूतीवर किंवा भूलथापेवर बळी नाहीत पडणार, हे माझा विश्वास आहे. कारण 100% लोक आमच्या पाठीशी उभं राहतील आणि या पात्रोड गटातून आणि दोन्ही पंचायत समिती गणातून शिवसेनेचा भगवा फडकल ही खात्री देतो. आता या गणामध्ये 4 उमेदवार तुमच्या समोर, म्हणजे तुमच्यासह 4 जण उमेदवार आहेत. या चौघापैकी प्रतिस्पर्धी नेमका आपण कोणाला मानता? तसं तर ही चौरंगी लढत म्हणतायत सगळे, नाही का, असे राजकीय विश्लेषक वगैरे. पण मला असं वाटत नाही, ही लढत दुरंगीच होणार आहे. आमची लढत खरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबरच आमची लढत असणार आहे. या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराबरोबरच आमची लढत असणार आहे. तर हे होते समाधान भोरे, जे जांबगावचे सरपंच आहेत आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये विकास केल्याचं त्यांनी आता आपल्याला या संवादामध्ये सांगितलंय. हे पात्रूड पंचायत समिती गण हा भूम तालुक्यातील एक महत्वाचा गण आहे आणि विशेष म्हणजे भूम पंचायत समितीचं आरक्षण सभापती पदाचं हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळं या गणाकडे तालुक्यातील सर्वच मतदार आणि नागरिकांचं देखील लक्ष लागून राहिले. आपण याच ठिकाणी थांबू. आपण प्रचारात आम्हाला वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनापासून आभार. परत एकदा राजकीय कट्टा आणि तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेस एकच विनंती करतो, पात्रोड गणातील सर्व जनतेस विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणाचं चिन्ह दाबून आम्हाला या पात्रोड गटातून आणि या पात्रोड पंचायत समिती गणातून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं. सर्व जनतेस परत एकदा धन्यवाद आणि थांबतो. याच ठिकाणी थांबू. धन्यवाद. गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.